दुसरा इतिहास अध्याय 17। त्याचा पुत्र यहोशाफाट त्याच्या जागी राजा झाला। इस्रायलाशी सामना करिता यावा म्हणून त्याने आपली मजबूती केली। त्याने यहुदाच्या सर्व तटबंदी नगरातून लष्कर ठेविले। यहुदा देशात आणि एफ्राईमातील जी नगरे त्याचा बाप आसायाने हस्तगत केली त्यात त्याने ठाणी बसविली। यहोशाफाट आपला पूर्वज दावीद प्रथमारंभी जसा वर्तला तसा वर्तला। तो बाल मूर्तीच्या नादी लागला नाही, म्हणून परमेश्वर त्याच्या बरोबर असे। तो आपल्या बापाच्या देवास शरण गेला व त्याच्या आज्ञांप्रमाणे वागला। इस्रायलांच्या कृतीप्रमाणे तो वर्तला नाही। यास्तव परमेश्वराने त्याच्या हातांनी राज्याची मजबूती केली। सर्व यहुदी लोक त्यास भेटी आणीत। तो धन व मान याही करून संपन्न झाला। परमेश्वराच्या मार्गांनी चालण्यात त्याच्या मनास उत्साह वाटे। त्याने यहुदातून उच्च स्थाने व अशेरा मूर्ती काढून टाकल्या। त्याने आपल्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी आपले सरदार बेनहईल, ओबद्या, जखर्या, नथनेल व मिखाया यास यहुदाच्या नगरास शिस्त लावण्यासाठी पाठविले। त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असायेल, शमीरामोत, यहोनाथान, अदोनिया, तोबिया, तोब अदोनिया हे लेवी आणि अलीशामा व अहोराम हे याजक त्याने पाठविले। त्यांनी आपल्याबरोबर परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ घेऊन यहुदाच्या नगरात जाऊन शिक्षण दिले। यहुदाच्या सर्व नगरात फिरून त्यांनी लोकास शिकविले। यहुदाच्या आसपासच्या सर्व देशांच्या राजास परमेश्वराचा असा धाक बसला की त्यांनी यहोशाफाटाशी युद्ध केले नाही। कित्येक बलिष्ठांनी यहोशाफाटास भेटी व खंडणी म्हणून चांदी आणली। अरबी लोक 7,700 मेंढरे व 7,700 बकरी यांचे कळप घेऊन त्याचकडे आले। यहोशाफाट फार थोर झाला व त्याने यहुदात गढ्या व भांडार नगरे बांधिली। यहुदाच्या नगरात त्याची मोठमोठी कामे चालत। यरुशलेमेत त्याचे शूरवीर राहत। त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांची गणती ही। यहुदाच्या सहस्त्रपतींचा अदना नायक असून त्याचबरोबर 3 लक्ष शूरवीर होते। त्याच्या खालोखाल यहोहानान नायक असून त्याच्याबरोबर 2,80,000 पुरुष होते। त्याच्या खालोखाल जिख्रीचा पुत्र अमस्या हा असून त्याने आपल्या खुशीने आपणास परमेश्वरास वाहून घेतले होते। त्याच्याबरोबर 2 लक्ष शूरवीर होते। बन्यामिन्यांपैकी एल्यादा हा एक महान योद्धा असून त्याचबरोबर धनुर्धारी व लढवय्ये 2 लक्ष लोक होते। त्याच्या खालोखाल यहोजाबाद हा असून त्याचबरोबर युद्धास तयार असे 1,80,000 पुरुष होते। हे सर्व राजाच्या तैनातीस असत। राजाने यहुदाच्या सर्व तटबंदी नगरातून लष्कर ठेविले होते ते वेगळेच।